चला तर मग आज ना मी एका मिनटात तुम्हाला माझी दिवसाची सुरुवात आणि मी लंचमध्ये काय प्रिपेअर करते हे तुमच्याशी शेअर करणार आहे। तर आधी तर आज होती शिवजयंतीची सुट्टी, त्यामुळे दिवसाची सुरुवात थोडीशी उशिरा झाली। त्याच्यानंतर मी घरातलं सगळं क्लिनिंग केलं, आंघोळ केली आणि मग मी लंच प्रिपरेशनला आली। सो आंघोळ करायच्या पूर्वी पण मी बरेच काही कामं करून गेली होती, जसं हे वाटणची तयारी, म्हणजे कांदा, खोबरं, लसूण हे सगळं भाजून ऑलरेडी ठेवून दिलं होतं थंड करायला। आणि इथे मी तुमच्याशी शेअर करत आहे की मी आज माझ्या मुलांसाठी जिरा आलू करत होती। सो त्याच्यासाठी ना मी बेबी पटॅटोज घेतले होते, जे मी डीप फ्राय करून घेतले। त्याच तेलामध्ये मग मी फोडणी घातली, कांदा, टमाटा, लसूण हे सगळं घालून शिजवायला ठेवलं। आणि बाय द टाईम ते शिजत होतं तोपर्यंत मी माझ्यासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी कोहळ्याची भाजी, म्हणजे लाल भोपळ्याची भाजी फोडणीला घातली होती, किंवा पंपकिनची भाजी। तर जे आपण वाटण आधी तयार केलं होतं ना, मी तेच वाटण तेलात छान भाजून घेतलं। खूप भाजून नाही घेतलं, कारण ऑलरेडी मी ते छान तव्यावर वाटण परतून घेतलं होतं। सो त्याच्यात मी तिखट, मीठ, आपले बेसिक मसाले टाकले। आणि जोपर्यंत ही भाजी माझी फोडणीला टाकून झाली, इकडे माझे कांदा टमाटा छान शिजून सॉफ्ट झाला होता। त्याच्यात मी हळद, तिखट आणि गरम मसाला टाकला आणि वरून छान कस्तुरी मेथी टाकली। सो असा होता माझा लंचचा प्रिपरेशन। थँक्यू।